आपण आता प्रोग्राम पुढे नेत असताना आता आपण युके मध्ये जाणार आहोत. युके मध्ये आपल्याबरोबर ऋषिकेश आणि प्राची गोठणकर आहेत. त्यांची संपूर्ण टीम आपल्याबरोबर असणार आहे. युके मध्ये गर्जे मराठी ग्लोबलची कम्युनिटी सर्व्हिस कंपनी आहे. लिगल एंटिटी एस्टॅब्लिश झालेली आहे आणि ऋषिकेश त्याचं पूर्ण जबाबदारीने काम बघतो. हिमांशू दसरे असतील, अजूनही काही मेंबर्स असतील, त्यांची आपल्या सगळ्यांची ओळख होणार आहे. तर पुढचा काही वेळ आपण युके मध्ये आपण काय काम करतोय, युके मध्ये आपल्या काय गोष्टी घडताय याबद्दल जाणून घेणार आहोत. प्राची, सूत्रसंचालन तू करावंच अशी मी तुला विनंती करतो. आणि ऋषी, तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद माधवजी. नमस्कार, मी प्राची गोठणकर. एरवी ओळख सांग असं म्हणताना अर्थातच व्यवसायाच्या दृष्टीने मी आर्किटेक्ट आहे किंवा रेडिओ निवेदक आहे वेगवेगळ्या कार्यक्रमाचं, असं करता करता अतिशय आनंदाने मला गर्जे मराठी ग्लोबल युकेची एक सदस्य आहे असं सांगताना मला अतिशय आनंद होतोय. आणि त्याचं विशेष कारण असं आहे की गर्जे मराठी ग्लोबलची 10 वर्ष आपण सर्वजण साजरी करत आहोत. त्यात आपण आता सर्वांनी बघितलं की आपण दीपप्रज्वलनही इथे व्हर्च्युअली अटेंड केलंय. त्यामुळे माधवजी, आपण म्हणालात त्याप्रमाणे खरंच ह्याचा एक विशेष प्रभाव होता आणि अतिशय सुंदर हा भाव आमच्या सर्वांच्या मनात या निमित्ताने जागा झालेला आहे. मराठी कुठलीही गोष्ट एकत्र येऊन करताना एक विशेष आनंद असतो. ती स्थानिक पद्धतीची असेल किंवा थोडीशी आणखीन मोठ्या स्वरूपाची असेल, पण आज ग्लोबली आपण सर्वजण एकत्र आहोत याचा विशेष आनंद नव्हे तर अभिमान आहे. सकाळच्या सत्रापासून या कार्यक्रमाशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे खरंच मनापासून सांगेन की फक्त चांगलं काम सुरू करण्याची किंवा त्याची सुरुवात करण्याची गरज असते. सगळ्या या सत्कार्याला अतिशय हे उत्तम हात असे जोडले जातात आणि याचं एक फार उत्तम हे उदाहरण आहे की आनंदजी, सुनीताताई, आपण हे जे लावलेलं रोप आहे आज इतकं मोठं होत आहे. माधवजी आणि असे अनेक आपले जे कार्यकर्ते आहेत की जे अतिशय मनापासनं प्रामाणिकपणे आणि सर्वोच्च पद्धतीने या कार्याला पुढे नेत आहेत. तर या निमित्ताने पुन्हा एकदा मनापासून सर्वांचं अभिनंदन करते आणि अशीच वर्षानुवर्ष याची प्रगती होत राहील अशी आपल्या सर्वांच्या वतीनंच गर्जे मराठी ग्लोबलला शुभेच्छा देते. आज युकेची टीम आपल्या बरोबर आहे. मला अतिशय आनंद होतोय हे सांगताना की जानेवारीमध्ये हा विषय इथे सुरू झाला आणि त्यानंतर आपण त्याचं फॉर्मल काम सुद्धा केलेलं आहे. अर्थात ऋषीजी आपल्याला त्याबद्दल सांगतील. मी ऋषी यांना आमंत्रित करते. ऋषी गोठणकर हे गेले 20 वर्षापासून लंडनमध्ये वास्तव्य करतात आणि IT प्रोफेशनल असून AI स्ट्रॅटेजी एक्सपर्ट आहेत. त्यांची भारतातही एक ॲग्रोटेक अशी एक स्टार्टअप आहे आणि सोशली आणि कल्चरली ते इथे ऍक्टिव्ह आहेत. आणि यामुळेच मला असं वाटतं की हा जो जनसंपर्क आहे यामुळे इतक्या कमी वेळामध्ये युकेची टीम इतकी सुंदर पद्धतीने तयार होतीये. ऋषी, मी आपल्याला आमंत्रित करते आणि आपण या टीम बद्दल आम्हाला सांगावं अशी सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करते. ऋषी गोठणकर. धन्यवाद. थँक्यू प्राची. सगळ्यात आधी गर्जे मराठी ग्लोबलचं खूप खूप अभिनंदन. 10 वर्ष आणि 10 तासाचा हा रेकॉर्ड, हा कॉल जो आपला होतोय, मला आठवतोय सकाळी, मला असं वाटतंय सकाळी 9 वाजता युकेच्या 9 वाजल्यापासून तर आता साधारण आपण 8व्या तासात आहोत आता आणि अखंड हा कॉल चालू आहे. एक प्रकारचा हा रेकॉर्ड आहे. सो खूप खूप अभिनंदन गर्जे मराठी ग्लोबलचं 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल. आणि हा जो कॉल, आणि या कॉलमध्ये मी सकाळी पण होतो त्यावेळेला मी बघितलं की अनेक दिग्गज, अनेक मान्यवर, अनेक पदाधिकारी वेगवेगळ्या क्षेत्रातलेच नव्हे तर वेगवेगळ्या देशातून. सो न्यूझीलंड पासून आपण सुरू केलं, आता आपण युके पर्यंत आलेलो आहोत. सो खूप खूप अभिनंदन. सो अर्थातच आनंद गानूजी आणि सुनीताताई यांनी सुरू केलेलं हे छोटंसं रोपटं आज एवढं मोठं होतंय आणि त्याच्याबद्दल तर सगळ्यांनी बोललंच आहे. मी फक्त त्यात ऍड करतो की युके चॅप्टर याच्यामध्ये काय करत आहे किंवा आपण काय काय याच्यामध्ये करणार आहोत या वर्षात आणि येत्या काही वर्षात, त्याबद्दल थोडक्यात मी जरा माहिती देतो. आपल्या इथे युकेच्या टीमने फक्त मी रिक्वेस्ट करतो की जर जे कोण आले त्यांनी फक्त व्हिडिओ ऑन करावा. सो मे बी कपल ऑफ मिनिट्स ते काही बोलू इच्छितील त्यावेळेला. सो अर्थातच युकेचं चॅप्टर बद्दल बोलण्याच्या आधी मला एक सांगावंसं वाटतं एक नाव, ते म्हणजे आनंद गानू आणि सुनीता यांच्यासोबत इतरही पदाधिकारी जे US मधल्या गर्जे मराठी ग्लोबलचे सदस्य किंवा पदाधिकारी आहेत. त्यामध्ये संदीप पाध्ये हे महत्वाचं नाव मी सगळ्यात आधी घेतो युके चॅप्टरसाठी, कारण मी संदीपला USचा मेंबर समजतच नाही, मी त्याला युकेचाच मेंबर समजतो. कारण संदीप पाध्ये हा माझा खूप जवळचा मित्र आणि संदीप जी इथे खूप वर्ष होते आणि UK मध्ये होते आणि त्यानंतर ते US ला शिफ्ट झालेले आहेत.
पण संदीपचा खूप जवळचा संबंध युके चॅप्टरशी आहे आणि ही विल बी ऑलवेज देअर टू सपोर्ट गाईड अँड सपोर्ट अस इन दिस केस. सो संदीप पाध्ये, मगाशी बरेच जण संदीप बद्दल बोलतही होते, त्यावेळेला मला खरं तर मोह अनावर जाणारे, पण म्हणलं मी नंतर माझं बोलणं येईल तेव्हा मी संदीप बद्दल बोलेनच. सो अपार्ट फ्रॉम दॅट, आज युके टीम मधनं इथे माझ्यासोबत काही मंडळी इथे आलेली आहेत, त्यांच्याबद्दल मी थोडक्यात सांगतो आणि त्यानंतर युके इथे काय काय करणार आहे युके चॅप्टर या वर्षात 2026 आणि 27 मध्ये त्याबद्दल थोडक्यात सांगतो. स्वतः रेणुका केळकर, शुभम वानखेडे, डॉक्टर इंगळे, आदिश देसाई, हिमांशू दसरे, ही मंडळी आता ऑनलाईन आलेली आहे मला दिसत आहेत. त्यानंतर आपल्याला सपोर्ट करणारे म्हणजे गरजे मराठीला अत्यंत मनापासनं आणि प्रत्येक कार्यामध्ये त्यांचा ऍक्टिव्हली जे आपल्याला सपोर्ट करत आहेत ती अशी मराठी मंडळ सुद्धा आपल्याला जोडली गेली आहेत आणि त्यातले महाराष्ट्र मंडळ लंडन, मँचेस्टर मंडळ लंडन, स्लाव मित्र मंडळ यातीलही काही सदस्य आले की ज्यांना गरजे मराठी बद्दल खूप अभिमान आहे. ते आपल्यासोबत बऱ्याच ऍक्टिव्हिटीज मध्ये आपल्याला अनेक प्रकारे सपोर्ट करतात. याही व्यतिरिक्त मी म्हणेन माझे मित्र घनश्याम नाबार, जे UI कनेक्ट, ज्याचा युके आणि इंडिया कॉरिडॉरमध्ये ज्यांचा सहभाग आहे, तेही आपल्याशी नुकतेच जोडले गेलेले आहेत. त्यांच्यासोबत आपण लीडरशिप सिरीज मध्ये सुद्धा आपण सहभागी व्हायचा प्रयत्न केला आहे नुकताच. सो अनेक अशा ऍक्टिव्हिटीज आपण युके मध्ये सुरू केल्या आहेत. सो जस्ट टू लेट यू नो एव्हरीबडी, 2026 जानेवारीमध्ये आपण ऑफिशियली एस्टॅब्लिश केलेलं आहे. रिलेटिव्हली आपला चॅप्टर नवीन आहे. जर आपण न्यूझीलंड पासून सगळे चॅप्टर जर बघितले तर युकेचा चॅप्टर आपण रिसेंटली चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मार्चमध्ये आनंद गानू जेव्हा युकेला आले होते तेव्हा आपण 2 वेगवेगळे मोठे नेटवर्किंग सेशन इथे घेतले, जिथे आपण लंडनमध्ये तसेच नॉर्थमध्ये अनेक मंडळींना जोडले गेलो. काहीच दिवसात आपल्याकडे, मी आता म्हणायला हरकत नाही की मोर दॅन 1000 पीपल ऑलरेडी कनेक्टेड विथ अस थ्रू व्हेरियस सोशल मीडिया माध्यम. आणि याच्याबरोबर मला रोज वेगवेगळे मेसेजेस किंवा ईमेल्स येतात की अरे ऋषी आपण काय करू शकतो एकत्र येऊन. सो अशा पद्धतीचा हा युके तसं रिलेटिव्हली महाराष्ट्र एवढंच स्टेट, एवढंच राज्य हे युके कंट्री आहे. सो आपल्याला हळूहळू करत करत नुसतं लंडनवर कॉन्सन्ट्रेट नाही तर हळूहळू आपण लेस्टर, मँचेस्टर आणि स्कॉटलंड या ठिकाणीही वेगवेगळे कार्यक्रम घेणार आहोत. सो आपल्याला आपण नुकताच एक स्टुडंटसाठी म्हणून जे आपलं कॅम्पस टू कॉर्पोरेट हा इनिशिएटिव्ह जो आपला आहे गरजे मराठी ग्लोबलचा, तर युके मध्ये ही सध्याची समस्या आहे की जी मुलं भारतातून इथे येतात किंवा जी इथल्याच मराठी आपल्या बांधवांची मुलं आहेत की जे सेकंड जनरेशन, त्यांनाही जॉबसाठी किंवा जॉब मिळवून देण्यासाठी गरजे मराठी ग्लोबल युके हा चॅप्टर सदैव रेडी आहे. त्यासाठी आपण नुकताच एक कार्यक्रम घेतला युनिव्हर्सिटी पासआउट किंवा युनिव्हर्सिटी स्टुडंटसाठी. तो खूप मुलांना आवडला आणि त्या माध्यमातून आपण आईस ब्रेकर केलेलं आहे आणि वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे आपण जोडले जात आहोत. याच्यासोबत आपण ऑक्टोबरमध्ये एक आपण कॉन्फरन्स घेत आहोत. आपण ग्लोबल कॉन्फरन्सेस आतापर्यंत घेतलेली आहेत. ती ग्लोबल कॉन्फरन्स युकेतली आपण 2027 ला घेणार आहोत, फर्स्ट हाफ ऑफ द इयर. पण आता यावर्षी ऑक्टोबरमध्ये असा विचार आहे की आपण एक लोकल युके बेस्ड कॉन्फरन्स होईल, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे स्पीकर्स आणि आपले सगळे ऑन्टरप्रिन्युअर्स आणि प्रोफेशनल्स एकत्र येतील, ज्यामध्ये आपण युके मधले जे बांधव आपण इथे आलेले आहात, जे माझे मित्रमंडळी, नक्की त्यात सहभागी व्हावं. मी फक्त एक विनंती करेन. सो आय वुड लाईक टू रिक्वेस्ट आदिश अँड डॉक्टर इंगळे टू स्पीक फॉर कपल ऑफ मिनिट्स अबाउट गरजे मराठी अँड जस्ट प्लीज इंट्रोड्यूस. आदिश. आदिश नसेल तर विजेंद्र इंगळे. आदिशजी, आपण ऑनलाईन आहात का? नाही, आदिश नसेल तर विजेंद्रजी आपण बोला. यू आर ऑन म्यूट विजेंद्र. विजेंद्रजी बोलायच्या आधी एक सांगतो की माणसाची कपॅसिटी अशी आहे की आम्ही इंडियन हायकमिशन मध्ये गेल्यावरती हायकमिशनर खाली भेटायला आले होते आम्हाला. हायकमिशनर येतो हे इंग्रज करू शकतात. डॉक्टर विजेंद्रबद्दल मी सांगतो फक्त की ही इज अ ENT स्पेशालिस्ट कन्सल्टंट हिअर आणि ते आपल्या गरजे मराठीशी जोडले गेले आहेत. अत्यंत त्यांचा युकेच्या नॉर्थ टू साऊथ त्यांचा जनसंपर्क मोठा आहे आणि ते आपल्यासोबत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी जोडले गेलेत. तर नमस्कार सगळ्यांना. आणि गरज मराठी ग्लोबलसाठी जे 10 वर्षाच्या कार्यक्रमासाठी आपण सगळे जमलेलो आहोत त्याबद्दल गरजे मराठी ग्लोबलचे खूप खूप हार्दिक अभिनंदन. आणि आताच जसं ऋषींनी सांगितलं की जे रोपटं आनंद गानूजींनी लावलेलं आहे त्याचे थोडेसे आता वरपर्यंत फांद्या काय वृक्ष व्हायची वेळ आलेली आहे असं वाटतं 10 वर्षामध्ये. आणि हळूहळू फळं वेगवेगळ्या फांद्याला लागणार आहेत. त्याच अनुषंगाने मला वाटतं एक युकेची फांदी सुद्धा फुललेली आहे.
आणि त्या युकेच्या फांदी फुलण्यामध्ये मला वाटतं ऋषी आणि प्राची यांनी एक मोलाचा हातभार लावलेला आहे, किंवा त्यांनी खूप खत पाणी टाकलेलं आहे, पाणी टाकलेलं आहे असं वाटतंय. तर त्यांनी आम्हाला सगळ्यांना जे आम्ही बऱ्याच ठिकाणी मंडळ आहेत, मराठी ग्रुप्स आहेत, तर त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे असं होतं की इथे मी 2000, जस्ट टू गिव्ह यू लिटल बिट अपडेट अबाउट माय लिटल वर्क, दॅट इज माय मराठी युके. मी जवळजवळ 10 वर्षापासून इथे चालवत आहे. दॅट इज अ युट्यूब कनेक्ट, आणि एक टॉक शो माय टॉक नावाचा एक आहे जो इथे आम्ही करतो. आणि त्याच्यामध्ये 3 सीझन झालेले आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त असं आहे की सगळ्या मंडळांना, ग्रुप्सला, जे मराठी ग्रुप्स आहेत, एंटरप्रिनर्स आहेत, त्यांच्या सगळ्यांना एकत्र येऊन आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार करतो. आणि त्याच्यासाठी आम्ही 2019ला 2019ला हाय कमिशन ऑफ इंडिया येथे फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ युके वी हॅव सेलिब्रेटेड महाराष्ट्र सेलिब्रेशन. आणि ते पूर्ण एक्सक्लुझिव्हली मराठी सेलिब्रेशन होतं. तिथे राहुल नागरे सरांनी आम्हाला खूप मदत केली ऍज अ मेंटर. आणि त्यापासून जो कार्यक्रम सुरू झाला आहे महाराष्ट्र डेचा इंग्लंडमध्ये, तर काय आता चालूच आहे सगळीकडे. तर आदिश देसाई इस्लाम मित्र मंडळ आणि बाकीचे 18 मंडळांना एकत्र करून आम्ही 2 मे 2026ला एक महाराष्ट्र डेचा कार्यक्रम साजरा केला होता. त्यामध्ये 450च्या जवळपास लोक आलेली होती, आणि पुढे सुद्धा येतीलच. दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम आता प्रत्येक ठिकाणी करायचा घाट घातलेला आहे. आणि त्यामध्ये आय एम शुअर गरजे मराठी ग्लोबल आणि सगळे मराठी मंडळी युके मधली सपोर्ट करतील. ही एक इच्छा आहे, प्रार्थना आहे, सगळंच आहे. तर आता कमिंग टू गरजे मराठी ग्लोबल, आनंदजी इकडे आले होते तेव्हा मी, आदिश, ऋषी आणि आम्ही तिकडे हॉल वगैरे बघितला. बरेचसे कार्यक्रम आम्ही केले की इथे कसं आपण ग्लोबल इव्हेंट घेऊ शकतो, एंटरप्रिनर प्रोग्राम घेऊ शकतो, असं ठरलं. मग ऋषी आणि जसं सांगितलं आता की मीटिंग्स पण झाल्या, आणि त्यामध्ये एक छोटासा कार्यक्रम करण्याचं ठरवलं. आणि मग एक स्टुडंटसाठी एंटरप्रिनर्सचा आता प्रोग्राम घेतला. त्यामध्ये खूप चांगली प्रतिसाद मिळाला. आणि मला असं वाटतं की ती एक सुरुवात होती, आणि या सुरुवातीला लवकरच अशी भरभराट येईल. आणि नेक्स्ट कार्यक्रम आमचा 4 ऑक्टोबरला होणार आहे, आणि आम्ही सगळेजण एकत्र मिळून तो साजरा करू. आणि मला खात्री आहे की ग्लोबल जे गरजे मराठीचं जे नेटवर्किंग आहे ते सगळ्या स्टुडंट्सला उपयोगी पडेल, एंटरप्रिनर्सला उपयोगी पडेल, प्रत्येक मराठी माणसाला उपयोगी पडेल. आणि तिथून पुढे युकेचं चॅप्टर सुद्धा प्रत्येक लेवलला, एकदम इंटरनॅशनली ग्लोबल लेवलला प्रत्येकाला शोल्डर टू शोल्डर मदत करू, आणि एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सोपंत या याच्या खाली आपण करू, असं मला वाटतं. सो आनंदजींनी आमच्या युके चॅप्टरला, ऋषी आणि आम्हाला सगळ्यांना जे मार्गदर्शन नेहमी नेहमी करत राहतात त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि यापुढे सुद्धा ग्लोबली आमचा जेवढा पण खारुताईचा वाटा ग्लोबल नेटवर्किंगला लावता येईल तो आम्ही करू, ही अशी ग्वाही आणि शाश्वती सगळ्या मराठी मंडळीकडून इथे देतो. आणि मी आय गिव्ह इट बॅक टू ऋषी अँड प्राची टू टेक इट ऑन. थँक्यू. नमस्कार आणि जय हिंद, जय धन्यवाद. महाराष्ट्र. जय धन्यवाद हिंद. डॉक्टर साहेब. खूप खूप छान आपले जे 2 शब्द आणि आपला कायम सपोर्ट आहे. मी क्विकली आता जास्त वेळ न घेता, कारण आपले काही मंडळी इथे युके टीमची इथे आलेली आहेत, तर मी फक्त एक रिक्वेस्ट करेन आपल्या ऍडमिन टीमला की इफ यू कॅन अनम्यूट रेणुका केळकरजी. ओके. मी सकाळपासून मी पण सकाळपासून कॉलवर आहे. माझं नाव आदिश देसाई, आणि मी प्राऊडली सांगू शकतो की मी आनंद गानूच्या गावाला आहे. आनंद गानू पार्लेकर आणि मी पण पार्लेकर आहे. ओके. आणि आज आमच्या इथे व्हॉट्सअपवर ग्रुप आहे पार्लेकर, त्यातनं काही लोक पण आज जॉईन झाले, जस्ट टू से हाय टू आनंद गानू सर. आणि ऑनेस्टली मी 27 वर्ष बाहेर आहे, आणि इथे मी लास्ट 17 वर्ष इथे एक मराठी मंडळ चालवतो, इस्लाम मित्र मंडळ. त्याच्यामधून मी खूपशे मराठी नवीन नवीन इव्हेंट करत असतो, आणि गणपती म्हणावं किंवा बॅडमिंटन म्हणा, सगळ्या टुर्नामेंट इथे मी करत असतो. आणि लास्ट इयर मी आणि डॉक्टर इंगळे एकत्र येऊन आम्ही जसं बोलल्याप्रमाणे जवळ 17 मराठी मंडळ आणि 8 इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी एकत्र आणल्या. सो
मराठी 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 हे आम्हाला एक तळमळ आहे आणि मराठी माणसाला एकत्र आणायचं हे आमचं एक ध्येय होतं, जे मला सहमित्र मंडळाने दिलं आणि जेएमजीच्या प्लॅटफॉर्मवर मला ते अजूनही ते माझं स्वप्न साकार होणार आहे असं दिसतंय. आणि थँक्यू आनंद गानू, तुम्ही मला ग्लोबल अँबॅसेडर म्हणून तुम्ही मला एक लिफ्ट दिलीत आणि ते डेफिनेटली मी काम पार पाडीन, कारण माझं स्वतःचं नेटवर्क मी म्हणत नाही आहे, पण भरपूर नेटवर्क आहे आणि त्याचा फायदा करून मी जीएमजीला भरपूर मराठी लोकांना कनेक्ट करून देईन. मी ऑलरेडी खूप लोकांची बोलतोय. देर आर लॉट ऑफ पीपल दे आर विलिंग टू जॉईन. बट गोईंग बॅक टू युके चॅप्टर, येस ऋषी आहे तिकडे, संजय आहे, आपली रेणुका आहे, डॉक्टर इंगळे आहेत, आणि सॉरी मी कोणाचं नाव मी विसरत असेल तर, पण येस वी विल मेक जीएमजी हॅपनिंग इन युके. आणि मेन तेच आहे की नवीन नवीन जो लोक येतात त्यांना सगळ्यांना मदत करायचं हे आपलं मेन ध्येय आहे. आणि त्याप्रमाणे द नेटवर्क आणि जे काय लागतील त्या गोष्टी डेफिनेटली आम्ही करू. आणि हा विश्वास आम्ही तुम्हाला देतो आनंद गानू आणि द होल द टीम ऑफ जीएमजी की युके चॅप्टर हा आता बस करायला सुरुवात करेल. आत्ताचे एक इव्हेंट झाले, 4 ऑक्टोबरच्या इव्हेंटची पण आम्ही जोरात तयारी केली आहे. आणि आनंद गानू सर फक्त एकच आहे की मला माझा जिल्हा आपण जेव्हा म्हणतो तर मला पंढरपूरसाठी जर काही करता आलं डेफिनेटली, कारण ते माझं जन्मस्थान आहे. ओके, तर त्याकरता माझी काहीतरी करायची इच्छा आहे, तर त्याच्याकरता काही लागेल ते मला सांगा. पण ऍज अ ग्रुप ऑफ जीएमजी मी फक्त हात जोडून सांगतो की मला खूप काय करायला आवडेल. तर तुम्हाला जिथे पाहिजे तिकडे मी ऍब्सोल्युटली अवेलेबल आहे. मी ऑफिशियली रिटायरमेंट घेतलेली आहे या 31 ऑफ मार्चला फ्रॉम द जॉब मार्केट. पण माझे मुंबईमध्ये खूपसे उद्योग चालू आहेत. तर मी म्हणत नाही मी द ग्रेट, पण खूपसे उद्योग चालू आहेत मुंबईला. आता मी पार्लरला सध्या रिसेंटली तो ऑफिस घेतलंय. तर काही तुम्हाला मदत हवी असेल तर डेफिनेटली मला सांगा आणि आय एम रेडी टू हेल्प यू आउट. ओके, थँक्यू. मी जास्त काही बोलत नाही व्यतिरिक्त. थँक्यू आदिश, थँक्यू. सो मी तेच आदिश रिटायरमेंट घेतली तो म्हणतोय, पण जसं तो म्हणाला की खरोखर त्या अनेक बहुउद्योगी असा हा आपला मित्र आहे आदिश देसाई, आणि त्याचं नॉर्थ टू साऊथ युके मध्ये मोठं नेटवर्क आहे. अँड ही इज ऑलवेज सपोर्टिव्ह टू गर्जे मराठीज ऍक्टिव्हिटीज. सो बोला 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 नीरज. ऐकू येते येतं येते हो, आता येतंय. ओके, सॉरी मी परत रिपीट करते. माझं नाव आहे नीना जोशी. आय एम सेकंड जनरेशन महाराष्ट्रीयन आणि आय एम हिअर ॲज ट्रस्टी ऑफ महाराष्ट्र मंडळ सेकंड टाइम राउंड. तर one of the things that we want to look at, it is something that I wanted to do last time I was trustees, but because of busyness with Mandal, as always, I want to start, which is what I'm planning to start under this tenure, is a work placement program. आपण सगळे बिझनेस वाले आहोत, प्रोफेशनल्स आहोत, पण पुढच्या पिढीचं काय? तर हाऊ आर दे गोइंग टू लर्न, गेट एक्सपोजर? आणि आता AI मध्ये जॉब्स मिळणं कठीण असणार. सो एक्सपिरियन्स कसं मिळणार त्यांना? How are they going to get the exposure? तर एवढे प्रोफेशनल्स असून प्लॅन असं आहे की to offer a work placement program for the students, for the next generation, to help them in their ladder of career progression, entrepreneurial, and learn from those that are here in the UK, not only just from coming from India, but those that have been settled, born and brought up in the UK. तर हे आमचं हे इच्छा आहे करायला, बिकॉज दरवर्षी, बिकॉज आय एम अ सॉलिसिटर बाय प्रोफेशन, माझं स्वतःचं प्रॅक्टिस आहे, आणि दरवर्षी मी वर्क एक्सपिरियन्स देते लोकांना, महाराष्ट्रीयन्स. तर मला वाटलं की नॉट जस्ट इन लिगल प्रोफेशन, IT मध्ये, हेल्थ केअर, कमर्शियल, बिझनेस, त्यांना शिकू दे, let them help them on their CV and in their career path. And this is something Mandal is seeking to do, linking with Arjun Tarpade, who's going to be dealing with the networking, hopefully with the businesses. I can see Rishi here. How do we work together to mold and help the next generations of Maharashtrians? Because सगळेजण इथे येऊन काय करणार, पुढे काय करणार, त्यांचा विचार काय आहे? How do most of the children do not know what to do, and to guide them is something that Mandal now wants to look at. No, this is a very important point you raised, Nina. Basically जे महाराष्ट्रातून किंवा भारतातून इथे येतात
त्यांच्यासोबतच जे इथेच जन्माला आलेत, जे सेकंड जनरेशन आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा गर्जे मराठी ग्लोबल इज ऑलवेज देअर. ॲज आय सेड अर्लियर, विद्यार्थ्यांपासून टू ऑल प्रोफेशनल्स अँड एंटरप्रेन्योर्स, गर्जे मराठी ग्लोबल will be having different and various events, and under that definitely we would like to have you and Archit as a part of membership and get your expertise on various areas. So thank you so much for your inputs. Archit, if you are sorted, your Archin has logged in from another device. Can you please unmute him on that? There are, अर्चित यांना अनम्यूट करता येईल का? कोणाला? Archin, अर्चित यांना अनम्यूट करायचं आहे. मगाशी अर्चित दिसतच नाही आवाज येत नव्हता. Yes. हा, ही इज अनम्यूट, ही इज Can you hear अनम्यूट. me? yes, हो. yes, we can. Yeah, we can. आता आम्हाला Hi, ऐकू hi, येतंय. Rishi. Hi, Prachi. सहज तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जर आडवा धरला तुमचा मोबाईल तर आम्हाला अजून छान दिसेल. शक्य नसल्यास आहे तसं कंटिन्यू केलं तरी चालेल. दिसतो आता? नाही, it's दिसतंय. okay. Carry on. असं Okay, it is a lock. It is locked in. Continue, please. हरकत नाही. Thank you. So, first of all, thank you to Garje Marathi Global. Fantastic initiative. 10 years. Congratulations, Mr. Ganu and all the team. You've done a great job. In 10 years to do what you've done is great. And it's lovely to see all the speakers. And I really enjoyed hearing everyone speaking just now. Forgive me if I'm speaking in English. Mala maafi kara. But Dr. Chavan also made some excellent points, on how to build on the platforms that we've built over. And mine and Nina's experience is slightly different from some of our participants today because we've been raised in the UK. My parents came here. ऐकू येतंय? ऐकू येत आहे. We are good. Yeah. Please go ahead. Yeah. So, my parents came here in 1970. So I was 2 years old when we came here in the UK. So we've seen the struggle that they've been through, and the whole Marathi diaspora in the UK have been through to build what we've done. And like Nina Joshi, I'm also a solicitor. I've got my own practice now. And I've worked a lot, actually. It's very interesting to see how the Indian community has inculcated themselves and incorporated themselves within non-Indian professions, such as law, such as finance. So it's a pleasure to see all of these diverse portfolios coming across here. And when it comes to entrepreneurship, I always think about what this one quote, which is, if you don't build your dreams for yourself, someone else is going to hire you to help them build theirs. And that quote is from Dhirubhai Ambani. So, if we bring that forward for the rest of our generation, that's how we are thinking right now. We have to build bridges across all of the Marathi diaspora in the UK. And we hope that the Marathi Mandal, the Maharashtra Mandal, UK and London can actually help the younger people build on what we have built and to bring them together. So, can you hear me? Excuse me, somebody is unmute. कोणाचा तरी माईक Archin, please carry on. Yeah. So, if we look at how, for example, I've worked quite extensively and quite deeply with the Jewish community in London for the last 30 years. Some of my mentors, can you hear me? Yes. तुमचे 2 ब्लूटूथ सुरू आहेत का अर्चिनजी? कारण ते इको येतोय त्यामुळे. No, there's only one mic. Can you hear me? Okay. Now we can hear you. Yeah, Perfect. we can hear you now. Yeah. So as I was saying, the inspiration that I draw for the Maharashtra community comes also from the other communities across the UK who are like us, economic migrants initially. And if you look at the Jewish community, what they've done and how they've built their community and their business interests is through 2 means primarily. And I'm making it very basic, but they've got portable traditions from their homelands and they've got mutual aid networks.
And that's what we must do as well. We must give our assistance and our support wherever we are able to people who are coming in from Maharashtra, from India, and to build our network and our platform to help these guys come up as we've done through hard work. So wherever the Maharashtra Mandal can help Garze Marathi Mandal, that'll be fantastic. And if we join together, I think our mission statement is going to be unity through diversity. So I think let's pull together. It'll be a great initiative in the next year if we can do that. And I'll turn to Rishi and Prachi and Rushal to help us help the Maharashtra Mandal and the Garze Marathi global initiative to pull together for our sakes and for the sake of our younger people who are coming through. Thank you, everyone. Thanks. Really great inputs, Arjun, and definitely we would like to get those couple of points which you mentioned, just like Jews community as well. So we definitely want to work together with the second generation, with the people who are born and brought up here in the UK and Maharashtrian community, and definitely we want to take them ahead along with us. as असं जसं म्हटल्यासारखं आपलं ब्रीदवाक्य हेच आहे की स्वतःची प्रगती करत असताना इतरांची प्रगती आणि समाजाची प्रगती करणे हेच आपलं टॅगलाईन आहे, हीच आपलं ब्रीदवाक्य आहे. आणि त्याच धर्तीवरती गर्जे मराठी ग्लोबल अस्तित्वात आली आणि ऑन द सेम बेसिस द UK चॅप्टर विल लीड. सो थँक्यू सो मच अर्चिन. सो आय थिंक रेणुकाजी तुमच्याकडे जाऊयात. आणि माधवजी जस्ट अजून 2 जण आहेत, क्विकली 2 मिनिटं घेतो माधवजी, रेणुकाजी नंतर. Carry on. Unmute Renuka, please. Unmute Renuka. रेणुकाजींना अनम्यूट करावं कृपया. Prasad, unmute Renuka. I think Renuka has logged in from different device now. Yes. Yeah, but she has name there, so Prasad should be. Madhav, can you unmute Renuka? Can you hear me now? We can hear you. ओके. सो नमस्कार सगळ्यांना. पहिल्यांदा गर्जा मराठीच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. कानू सर तुम्हाला, कारण गेल्या 5 वर्षापासून मी गर्जा मराठी सोबत कनेक्टेड आहे बिकॉज ऑफ यू कानू सर. कारण माझा एक कोविडच्या दरम्यान मी एक कम्युनिटी चालू केली होती, टेक पॉवर गर्ल्स, आणि ज्या इनिशिएटिव्ह मध्ये मी खास करून महिलांना की ज्या 5 वर्षापासून करिअर गॅप मध्ये आहे, ज्यांना काहीतरी परत आपलं चालू करायचं आहे, अशा मी बायकांसाठी एक कम्युनिटी चालू केलेली आहे, जिथं मी सगळ्यांना फ्लटर ऍप डेव्हलपमेंट शिकवते फ्रॉम द स्क्रॅच आणि त्यांना परत इंडिपेंडेंट बनवते. तर ह्या इनिशिएटिव्हचा हेल्प करण्यासाठी, प्रमोट करण्यासाठी कानू सरांनी मला खूप हेल्प केली. आणि आतापर्यंत मी 3,000 पेक्षाही जास्ती ऑल ओव्हर वर्ल्ड बायकांना याच्यामध्ये ट्रेन केलेलं आहे. आणि हा इनिशिएटिव्हला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, म्हणून बऱ्याच मला इंडियन कॉलेजेस मधल्या मुलांनी विचारलं होतं की तुम्ही मला हेल्प कराल का. आणि तेव्हा पण मला परत गाणू सरांनी हेल्प केली टू कनेक्ट विथ द कॉलेजेस इन द इंडिया. कारण इथून हा इनिशिएटिव्ह राबवणं खूप अवघड आहे आपल्यासाठी. तर गाणू सरांनी मला पूर्णपणे तिकडच्या सगळ्या कॉलेजेस सोबत कनेक्ट केलं. आणि मला आता खरंच खूप अभिमान वाटतो की मागच्या वर्षी मी एका कोहोर्टमध्ये 1500 स्टुडंटला टायर 2 टायर 3 सिटी मधल्या मुलांना फ्लटर ऍप डेव्हलपमेंट आपल्या मराठी लँग्वेज मध्ये शिकवलं. आणि त्याच्यामधले बरेच मुलांनी तो कोर्स कम्प्लीट केला आणि दे आर डुईंग रिअली वेल. सो थँक्यू सो मच आनंद सर. आणि आता ह्या वर्षीपासून गर्जा मराठीचा युकेचा चॅप्टर सुरू झाला आणि ऋषी आणि प्राची यांनी मला याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला चान्स दिला, त्याबद्दल त्यांचं पण धन्यवाद. आणि आय रिअली वॉन्ट टू डू समथिंग सिमिलर for the UK as well. Thank you so much. Thanks. Thank you, Renuka. आणखी एक गोष्ट आय थिंक लॅग येतोय ऋषी. हॅलो, am I audible now? Yeah, you are audible. आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटतं इथे. आपल्याकडे आणखी 2 जण आहेत बोलायला. जस्ट दे विल टेक कपल ऑफ मिनिट्स अगेन. पण त्याआधी फक्त एक सांगतो की वॉच द स्पेस याच्या अंडर एक गर्जे मराठी ग्लोबल आणखी एक आपलं इनोव्हेशन अकॅडमी जे आहे, ज्याच्याबद्दल अनेक आतापर्यंत काही सदस्यांनी सांगितलंही आहे. तर UK मधनंही आपण वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीला अप्रोच करत आहोत की जेणेकरून आपण काही स्पेसिफिक फील्ड्स मधलं, उदाहरणार्थ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या स्पेसिफिक फील्ड्समध्ये आपण काही कोर्स एकत्र पद्धतीने क्रिएट करू शकतो का, आणि ते आपल्या मराठी विद्यार्थ्यांना आणि सगळ्यांसाठी उपलब्ध करून देऊ शकतो. याबद्दल आपण काही स्टेप्स पुढे जातात. बट दॅट्स लाईक वॉच द स्पेस. इट्स ऑल अबाउट फ्रॉम गर्जे मराठी ग्लोबल. सो हे आता मला असं वाटतं आणखी आपल्यासोबत आहेत UI कनेक्ट चे
घनश्याम नाबार. इफ घनश्याम इज देअर, इफ यू कॅन प्लीज अनम्यूट. घनश्याम बद्दल मी थोडक्यात सांगतो. बाय द टाइम यू अनम्यूट हिम. इज घनश्याम देअर? आय बिलीव्ह. नाही, आय डोंट सी घनश्याम. घनश्याम इज देअर. घनश्याम इज देअर. ग्रेट. सो घनश्याम जी खूप चांगले मित्र आणि आपल्या गरजे मराठीचे खूप जवळचे सपोर्टर आहेत. त्यांचं युके इंडिया कॉरिडॉर, म्हणजे ह्या युके आणि इंडियाचे जे आपले ऑन्टरप्रिन्युअर्स, प्रोफेशनल्स एकमेकांना जोडण्यासाठी, वेगवेगळे व्यवसाय महाराष्ट्र आणि युके यांना जोडण्यासाठी ते खूप कार्यरत आहेत. आणि नुकतेच त्यांच्यासोबत आपण एक इव्हेंटही 1-2 आठवड्यापूर्वी केला, ज्याच्यामध्ये मॅस्टेकचे सर्वेसर्वा त्यांचे अशांक देसाई, त्यांचे एमडी इथे आले होते, ज्यांच्यासोबत गरजे मराठीने कम्युनिटी पार्टनर म्हणून त्यांच्यासोबत हा इव्हेंट केला होता. आय वुड लाईक टू रिक्वेस्ट घनश्यामजी टू से फ्यू वर्ड्स अबाउट हिम अँड गरजे मराठी. ऋषी, थँक्यू व्हेरी मच. माझा आवाज येतोय का नीट? येस, ऑल गुड. फॅन्टॅस्टिक. आनंद अँड द एंटायर टीम गरजे मराठी, हार्दिक शुभेच्छा. माझं मराठी एवढं प्राज्ञ नाहीये जेवढं प्राचीताई आणि ऋषीचं आहे, त्यामुळे क्षमस्व कुठे काही चूक झाली तर. पण अप्रतिम काम करतायत. आणि आनंद, यू अँड द टीम आर अन ॲब्सल्यूट इन्स्पिरेशन. आणि जे लोकांसाठी तुम्ही काम करतायत, एस्पेशली महाराष्ट्रीयन कम्युनिटीसाठी, आणि दॅट टू ग्लोबली, that is more inspirational, and that goes at every level, from farmers to businessmen to students to entrepreneurs to women in leadership, which is very important, to women in tech. आणि माझ्यातर्फे जे होईल त्याच्यामध्ये मी ऋषी आणि आदेश आणि प्राचीताई आणि सगळ्यांचाच ऑफकोर्स काउन्सिल आणि गायडन्स घेऊन आम्ही जेवढं युकेला आम्ही पुढे आणू शकू, ज्याच्या माध्यमातून आपल्या लोकांना जास्तीत जास्त फायदा होईल, अशी मी कमिटमेंट देतो फ्रॉम माय साईड. आम्ही अर्थातच डॉक्टर इंगळे, आदेश आणि सगळे बोलले आहेत, आणि ते बोलल्यानंतर मला बोलायला जरा थोडं अवघड होतं, कारण हे सगळे माझे सिनियर्स आहेत, अँड देव डन सो फॅन्टॅस्टिकली वेल इन टर्म्स ऑफ स्पीकिंग. तर त्यामुळे मी जे होईल फ्रॉम आवर साईड, आय विल बी मोर दॅन डिलायटेड टू हेल्प अंडर युअर गायडन्स. अँड ऑफकोर्स Rishi and the entire team have all my support, and every platform that I create, Garze Marathi of course will be a part of it. आणि ते मनापासनं एक दॅट इज अ स्मॉल वे दॅट आय कॅन गिव्ह बॅक टू महाराष्ट्र आणि मुंबई. तर थँक्यू व्हेरी मच आनंद अँड ऋषी अँड प्राचीताई अँड एव्हरी वन, आदेश अँड द एंटायर टीम, वृषालजी फ्रॉम UK फॉर द सपोर्ट अँड फॉर क्रिएटिंग दिस एंटायर वंडरफुल प्लॅटफॉर्म. काही असेल तर आय एम जस्ट अ कॉल अवे. थँक्यू. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you so much, Ganesham. To say whatever you said, right? I mean, as you already shown your support earlier as well, and thank you so much for your warm words towards Garze Marathi Global. आपल्यासोबत I think मयुरेश कार्लेकर, मॅक कार्लेकर आहेत. I think he wants to say a few words. Mayur Karlekar, is there anybody? Mac Karlekar? Yes. It's okay. Hi, Mayur. Hi, guys. So thank you so much. I'm really inspired. I was supposed to join only 15 minutes, Mr. Anand, but I've been staying on and learned a lot. I've been last 27 years in this country. I'm ex-Accenture, top 100 digital leaders. I work with SCL, Nestle, Deutsche Bank, lots of global experience. But first time I'm actually seeing a community so well connected and so well managed. I'm really inspired. Rishi, I just got to know you are leading this. I'm more than happy to help you guys in any way I can. That's it, short and sweet. Thanks, man. I think Madhavji, UK chapter kadna, this was the kind of a summary. Anandji, no. You were to announce something, Rishi. Before going, you were to announce something. Yeah. So before going, 4th of October. So 4th of October, if you can please save this date. 4th of October is Sunday. आपण UK मध्ये एक कॉन्फरन्स घेत आहोत, ज्या कॉन्फरन्समध्ये आपण आपला अजेंडा साधारण असा आहे की सकाळी 9 ते 4 याच्यामध्ये कीनोट स्पीकर, गेस्ट स्पीकर्स, देर विल बी सम पॅनल डिस्कशन विथ सम गेस्ट्स, and there'll be a breakout sessions on different various topics, obviously including AI and India UK trade. These are the main topics we will be covering, and 4 PM onwards we will be having networking. So please those who can attend, those who can, very soon we will be kind of
publishing all the details for the registration link and the flyers, which will come through you through various social media platforms. And I would like to request all Garze Marathi Global members, ambassadors, to please promote this event and please do join on 4th of October in London. धन्यवाद धन्यवाद ऋषी. आनंदजी. दिस इज प्रेडॉमिनेटली युके इव्हेंट, पण ज्यांना यायचं त्यांनी दे आर वेलकम असं. येस प्रिडॉमिनंटली युके इव्हेंट. मी म्हटल्यासारखं मोठा ग्लोबल ऑन्टरप्रेनर कॉन्क्लेव्ह जो आपण अमेरिकेत आणि भारतात आणि UAE ला केलेला आहे, तशा पद्धतीचा ग्लोबल मोठ्या स्केलवर वी विल बी डुईंग इन 2027, फर्स्ट हाफ ऑफ 2027. दॅट्स द प्लॅन. धन्यवाद ऋषी. याचबरोबर तुम्हा सगळ्यांचे म्हणजे ऋषी आणि सर्व UK मधले जे आज जॉईन झालेले आहेत आणि काही कारणाने आज जॉईन झालेल्या नाही आहेत, परंतु त्यांचा आम्हाला अतिशय भक्कम आधार आहे. याआधी झालेल्या कार्यक्रमांना आणि होऊ घातलेल्या इथून पुढच्या सर्व कार्यक्रमांना, त्या सर्वांना मनापासून धन्यवाद म्हणते. आणि UKच्या या चॅप्टरसाठी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांची आम्हाला गरज आहे. जसं ऋषींनी सांगितलं की हा चॅप्टर आता नवीन सुरू झालाय. थोड्याच दिवसामध्ये आपण खूप छान कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे आणि करणार आहोत. त्यासाठी तुमच्या शुभेच्छांची आम्हाला गरज आहे. सगळ्यांच्या वतीनं, संपूर्ण UK चॅप्टरच्या वतीनं तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. या पुढची सूत्र मी माधवजींच्या हाती सोपवते आणि त्यांना विनंती करते की कार्यक्रमाचा पुढचा भाग त्यांनी त्यांच्या हाती घ्यावा. श्री माधवजी. नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. UK चॅप्टरचं आणि UK मधल्या सर्व मंडळींचं खूप खूप अभिनंदन. अतिशय सुंदर सगळे बोललात. तुमची जी गर्जे मराठी तर्फे जे प्रेम आहे तुमचं आणि तुम्ही जे गर्जे मराठीसाठी करताय ते नक्कीच स्तुत्य आहे. आणि प्राची, तू अतिशय सुंदर सूत्रसंचालन केलंस. ऐकत राहावं असा तुझा आवाज आहे आणि फारच सुंदर बोललीस.